उभाटाला साथ दिली आणि त्यांचा महापौर झाला, उपमहापौर झाला. काय नेमकं सांगा? चंद्रपूरच्या अनुषंगानं कुठली सल असण्याच्या किंवा बदला घेण्याची भावना ही काँग्रेस म्हणून अजिबात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र चंद्रपूरमध्ये उभाटाचे 8 असताना भाजपला त्यांनी मतदान करणं हे निश्चित कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून चुकलेलं आहे. आणि वर चोऱ्याच्या उलट्या बोंबा अशा स्वरूपामध्ये देखील जे वक्तव्य येत आहेत हे दुर्दैवी आहे. मात्र परभणीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं आणि इंडिया अलायन्स, महाविकास आघाडी आणि संविधान या अनुषंगानं आम्ही उभाटाच्या पाठीशी उभं राहिलो. आणि उभाटाच्या पाठीशी उभं राहत असताना आमच्या 12च्या 12 नगरसेवकांनी त्या ठिकाणी उभाटाच्या महापौराला मतदान केलंय. दुटप्पी भूमिका घेतल्याचं असं वाटतं. चंद्रपूरमध्ये उभाटांनी भाजपला मतदान करणे हे राजकीय दृष्टिकोनातून संपूर्णतः चुकलेलं आहे. आणि यावर कळस म्हणजे या चुकीचं समर्थन हे कुठेतरी पक्ष पातळीवरून होत आहे. हा अत्यंत चुकीचा संदेश हा महाराष्ट्रभर गेलेला आहे. तद्वतच आगामी काळाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील एक चूक ही उभाटाची निश्चित स्वरूपामध्ये झालेली आहे. आज पुन्हा तेच झाले. काँग्रेसची लाच काढण्याचा प्रश्नच कुठे उद्भवत नाही. उलट जिथे लाच घालवल्या गेली चंद्रपूरमध्ये या संदर्भामध्ये जी चुप्पी साधल्या जात आहेत ही दुर्दैवी आहे. वंचित बहुजन आघाडी ही देखील काँग्रेसचा एक मित्रपक्ष आहे आणि त्यांचे 2 नगरसेवक गैरहजर राहतात. त्यावर वंचितनी त्यांच्या दोन्ही नगरसेवकांना बडतर्फ केलंय. एवढंच नाही तर चंद्रपूरच्या शहर अध्यक्षांना त्यांनी त्यांच्या पदापासून दूर केलेलं आहे. पक्षांतर्गत कारवाई ही वंचितनी ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने उभाटाने देखील चुकीला चूक म्हणून कुठेतरी कारवाई करणं अपेक्षित होतं. मात्र चुकीला बरोबर ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सातत्याने जो उभाटाच्या माध्यमातून होतोय हा दुर्दैवी आहे, दुःखद आहे आणि हा काँग्रेस कदापि सहन करून घेणार नाही.